मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जवळपास विदर्भ काही मोजके भाग सोडले तर 90% ही व्याप्ती त्याची पूर्ण झालेली आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मात्र थंड वारे आणि वाऱ्याच्या जोरामुळे आभाळ मात्र टिकेना. या भागातली परिस्थिती नेमकी पेरणीयोग्य पावसाची कोणत्या तारखेपर्यंत सुधरू शकते या संदर्भात हा लाईव्ह असणार आहे. आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजके गावं, भोकरदन जाफराबादमध्ये एकंदरीत 5 ते 50 गावं आणि त्यातली त्यात परभणीची व्याप्ती जवळपास बऱ्यापैकी पूर्ण झाली. बीडचाही वडवणी पट्टा, माजलगाव पट्टा काही भागांना चांगल्या पद्धतीने घेतलंय आणि विशेषतः लातूरचे देखील काही मोजके भाग का होईना चांगल्या पद्धतीनं व्याप्ती पूर्ण झाली. पण बीड, लातूर, अहिल्यानगर, सांगलीसाठी यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याकडे लक्ष देऊयात. जवळपास महाराष्ट्रामध्ये जो मान्सून सुरू आहे, मान्सूनचे वारे पूर्णपणे राजस्थान, MP पर्यंत आपला प्रभाव टाकलेला आहे. आता कदम सरांची कमेंट आली की केजमध्ये झालाय, म्हणजे अशा प्रकारे बीडमध्ये काही ठिकाणी पावसाला आज चांगली सुरुवात झालेली आहे. पण अनेक बीडचा भाग जो आहे जसे की शिरूर, कासार, मादळ, मोही पट्टा, बार्शीमध्येही आज काही ठिकाणी चांगला झालाय. पण आणखीन भाग तिथे आहे सांगली पासून ते सोलापूर, सोलापूर पासून बीडचा आणखीन बराचसा भाग आहे. तो भाग कधी नेमकं व्यापेल आणि इथे सर्व दूर 100% पेरणीची जी काही तयारी असेल ती कोणत्या भागांना राहील या संदर्भात हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. नंतर आपले जे काही प्रश्न असतील ते आपण विचारूयात. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये उद्या म्हणजे 26 तारखेला वारे जे आहेत पूर्ण MP ला टच करून पुन्हा रिटर्निंगचा प्रवास सुरू करतात. म्हणजे आज आपण पाहतोय जालन्यामध्ये उत्तरेकडनं पश्चिम साईडलाच वातावरण हे उत्तरेकडे सरकताना दिसतात. ढगांची दिशाही बऱ्यापैकी बदललेली आहे. तर त्यामध्ये हा वातावरणाचा प्रभाव माजलगाव पर्यंत अनेक ठिकाणी चांगला पाऊस देऊन गेलाय. परभणीचाही जवळपास बऱ्यापैकी व्याप्ती ही पूर्ण झालेली आहे. घनसावंगी तालुक्यात जवळपास 95% पूर्ण झाले. पण बीडची मात्र अनेक ठिकाणी चिंता आहे. तर यामध्ये उद्या सुद्धा चांगला बदल नाही. पण 27 पासून ते जवळपास 28च्या संध्याकाळपर्यंत बीडच्या सर्व पेरण्या होतील अशी कंडिशन आहे. यामध्ये मादळमोही पासून सुरुवात होणारा पट्टा शिरूर, अनंतपाल हा देखील लातूरचा तालुका आणि त्याचबरोबर सांगली, सोलापूरसह पंढरपूर, मोहोळचा सुद्धा भाग याच 27 आणि 28च्या 2 दिवसाच्या रडार सिस्टमनुसार हा पाऊस तिथे बसू शकतो. त्याचप्रमाणे धाराशिव बरोबरच सोलापूरचे सर्व तालुके वेचण्यासाठी याला 28 तारीख आहे. पण 27 ला चांगली व्याप्ती याची पूर्ण व्हायला संध्याकाळची वेळ येईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते नांदेड क्रॉस लाईन म्हणजे परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांना रिपिटेशन मध्ये ज्यांना चांगला झालाय त्यांना आणखीन चांगला आणि ज्यामध्ये जे भाग सोडले आहेत ते कव्हर अप होण्यासाठी हा 27 तारखेचा रडार यांना आहे. मात्र उद्याच्या 26 तारखेला सुद्धा महाराष्ट्राच्या काही बहुतांश जिल्ह्यांमध्ये जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची रडार सिस्टम बनलेली आहे. तो भाग म्हणजे परभणीचा. परभणी ते हिंगोली, वाशिम, कळमनुरी, रिसोड, मंठा, सेलू, जिंतूरचा समावेश आहे. घनसावंगी पट्ट्यात सुद्धा 26 तारखेला बऱ्यापैकी पाण्याची सिस्टम बनणार आहे. खामगाव मधले सोडलेले भाग हा उद्याच्या 26 तारखेपासून ते 27 पर्यंत काही भागांना तो चांगल्या पद्धतीनं आपला प्रभाव टाकणार आहे. सोडलेल्या भागांचा समाविष्ट जो काय आहे यांना उद्यापासून जोर वाढणार आहे. अमरावतीमध्ये अनेक भागांमध्ये जोर हा वाढणार आहे. वर्धा, नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूरचा देखील समावेश याच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर सलग 3 दिवस या भागामध्ये जोर जास्त असणार आहे. पण जी काही बीडची सिस्टम आहे ती 26 तारखेलाही सुधारण्यास शक्यता कमी आहे. पण 27 पासून या शेतकऱ्यांना आभाळाकडे पाहायची वेळ येणार नाहीये. मात्र 27 तारीख ही संध्याकाळची वेळ घेईल. 27 पासून चक्क 28, 29 पर्यंत या भागांमध्ये रिपिटेशन म्हणजे रोज असलेला पाणी या भागामध्ये राहील आणि ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत बीडच्या डोक्यामधलं जे काही टेन्शन आहे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण व्हिडिओ पाहतोय की अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पूर आलाय, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, अशा न्यूज चॅनलमध्ये देखील बातम्या आहेत. पण ही परिस्थिती सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे. फक्त बीड भाग
आणि जालन्यातल्या काही दक्षिणी भागांना, परभणीच्या सुद्धा काही दक्षिणी भागांना आणि लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगलीमध्ये नाहीये. अहिल्यानगरमध्ये सुद्धा ही परिस्थिती म्हणावी अशी नाहीये. पण ह्या 27 तारखेपासून ही परिस्थिती सुधारणार आहे. आताची सध्याची लाईव्ह कंडिशन जर आपण पाहिली की जो मंठ्याचा भाग सुटला होता, जो तळणीचा भाग सुटला होता, रामनगर पट्ट्यामध्ये सुद्धा काही भाग सुटला होता, अंबडमध्ये, जालन्यामध्ये सुद्धा काही भाग सुटला होता, तो त्याने आजच पूर्ण केलाय. आणखीन त्याचा प्रभाव जो आहे खाली जिंतूर पर्यंत सध्याच्या लाईव्ह व्हिडिओ चालू असताना सुद्धा ती कंडिशन बनलेली आहे. आज मध्यरात्रीपर्यंत जे काही वसमतचे भाग आहेत ते देखील पूर्ण होतील. रिसवड आणि किनवटच्या मध्य स्टफ लाईन मध्ये येणारे सर्व गावं यामध्ये चांगले झोडपले जाणार आहेत. पण परिस्थिती यामधल्या काही मोजक्या गावांना जेमतेमच पाऊस राहील. पण सर्वदूर या भागांमध्ये मध्यम ते चांगला पावसाची शक्यता आहे. घनसावंगी पट्ट्याला मध्यरात्रीपर्यंत आजही घेणार आहे, मगाशीही चांगला घेतलेला आहे. अहिल्यानगरची उत्तर बाजू म्हणजे जवळपास पाथर्डी पर्यंत ते राहुरी पर्यंतचा एरिया आज मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांना तो घेणार आहे. त्याचबरोबर परिस्थिती जी काय आहे बीड जिल्ह्यामधल्या काही बहुतांश भागांची यामध्ये परिसर येतोय. पाटोदा ते दक्षिण भाग म्हणजे शिरूर तालुक्यामधल्या काही मोजक्या भागांना देखील चांगली पद्धत असणार आहे. केज या परिसरात सुद्धा पावसाचा जोर मगापासून वाढलेला आहे. बीडमध्ये थेंबही नाही म्हणतात आणि अनेक भागांमध्ये इथे सुद्धा सुरू झालेला आहे. पण परिस्थिती इथल्या भागातली देखील सुधारणा आहे. लातूरचे आज जवळपास 40 ते 45% भाग आजच्या या 25 तारखेलाच मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होतील. लातूर उत्तर भाग, लातूर अंबाजोगाई पट्टा, लातूर पश्चिम भाग याचा समावेश आहे. धाराशिव पासून उत्तरेकडे बनलेला हा काही टफ एरिया आहे. माजरसुंब्यापासून ते पूर्वेकडल्या भागांना कव्हर अप करेल आणि जवळपास 27 ते 28 तारखेपर्यंत बीडचं टेन्शन हे पूर्णपणे संपून जाईल. यामध्ये सांगली, सोलापूरला देखील 28 आणि 29 तारखेदरम्यान इथे देखील पेरणी योग्य पाण्याची शक्यता आहे. आता ह्या 26ला म्हणजे उद्याच्या तारखेला आणि 27ला मग मध्यभागी पाऊसच नाहीये का, तर अशी शक्यता नाहीये. पण पावसाची जी काही प्रकार आहेत या भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ देखील होणार आहे. म्हणजे जिथे जिथे पाऊस स्थानिक लेवलला वर्कआउट करतोय तिथे तिथे हा पाऊस बरसणार आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीयोग्य सर्वदूर पाऊस पाहिजे. ती प्रणाली 27 तारखेपासून स्टार्ट होते, त्यावेळी सुद्धा रात्र घ्यावी लागणार आहे. आता पुन्हा एकदा आज संध्याकाळचं चित्र पाहूयात आणि उद्याचं चित्र देखील पाहण्याचा प्रयत्न करूयात. आज अहिल्यानगरचे काही बहुतांश भाग कव्हर अप होतील. छत्रपती संभाजीनगर पासून बनलेला टफ एरिया हा मंठा, तळणी मार्गे चांगलाच खाली चारठाणा सर्कल, जिंतूर आणि हिंगोली बरोबरच माहूरगड, किनवटचा आणि चंद्रपूरचा भाग कव्हर अप करेल. मात्र आज नांदेडच्या सुद्धा 25 तारखेला संध्याकाळी नांदेडच्या सुद्धा रात्री मध्यरात्रीपर्यंतचा भाग हा कव्हर अप होईल अशी पद्धत आहे. जे कोणी लाईव्हला नवीन आलं असेल त्यांना एक विनंती आहे की बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा त्याचबरोबर धाराशिव, सांगली, सोलापूर जिल्हा हा पूर्ण होण्यासाठी आणखीन 2 दिवसाचा कालावधी लागतोय आणि यासाठी संयम ठेवा. ज्यांना पाऊस मुसळधार झालाय त्यांना दुष्काळ वाटत नाही, पण ज्यांना नाही झाला त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही ते चित्र चालू आहे. पण काळजी करू नका, परिस्थिती सुधारणार आहे. आणि याचबरोबर आज मध्यरात्री जे काही भोकरदन, जाफराबाद मधले सोडलेले भाग आहेत, जे भोकरदन, जाफराबाद पैकी काही भाग सोडले आहेत त्यामध्ये 25 ते 40 गावांचा समावेश आहे अख्ख्या तालुक्यामध्ये सुद्धा. तर त्या भागांमधले काही जण व्हिडिओ काढतात ते आमच्याकडे थेंबही नाही. तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा आजच संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत असेल. तर तो भाग नेमका कोणता आहे ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय. सिल्लोड पासून जो टफ एरिया बनलेला आहे, सिल्लोड पासून ते चक्क बुलढाण्यापर्यंत या भागांना सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे. राजूर, गणपती परिसर सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर गंगापूर याच्यामध्ये काही भाग राहिले असतील ते सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत चांगल्या पद्धतीनं घेणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या शेतकऱ्यांना आपण अजूनही पेरणीचा सल्ला दिला नाही तर शेतकरी घाई करतात. एक विनंती आहे, चांगली फुटून फुटून जाईपर्यंत पेरणी करू नका, हा वारंवार सांगितलेला सल्ला आहे. कारण की मान्सून काळामध्ये वारे जोराने वाहत असतात आणि त्यामध्ये पाण्याच्या थेंबाची जाळी बनत नाही. पण जवळपास ह्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रातले सगळे कोपरे पूर्ण होतील अशी शक्यता चांगलीच आहे. तर आता बोलूयात धुळे आणि खान्देश बाबत. धुळे, खान्देशचा आणखीन बराचसा एरिया जो आहे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. या भागांना
जवळपास पुढचे 2 ते 3 दिवस वातावरण चांगलं आहे. धुळ्यातही 28च तारीख ही प्रभाव टाकणारी असेल. धुळ्याच्या जवळपास दक्षिण एरियाला आणखीन चांगला तो कव्हर करणार आहे. सातारा फलटण हे बघा, तुमच्याकडे मोसमी वातावरण बनलेलं आहे. डोंगराळ भागापर्यंत चांगला बरसतो देखील आहे, पण परिस्थिती तुमच्या भागातली सुधारण्यासाठी 29 तारखेपर्यंत वेटिंग आहे. तोपर्यंत काळजी करू नका. 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग आणि नाशिकचा जवळपास संपूर्ण एरिया हा कव्हर होणार आहे. त्याचबरोबर म्हणजे हे प्रणाली इतक्याही लांब नाहीये, 28 पासून आहे, पण एक दिवस उशिरा सांगितलेलं बरं आहे. नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा 27 पासून स्टार्टअप आहे, पण 28-29 ला हे पूर्ण कव्हर होतील. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इतक्या लांबच्या तारखा का सांगतोय, कारण की मध्यंतरी पाऊस होत राहणार आहे. असं नाही की उद्याही पाऊस होणार नाही, होत राहणार आहे. पण शेतकऱ्यांना 100% व्याप्तीची जी काही प्रणाली आहे हीसाठी 3 दिवस वाट बघावी लागणार आहे, म्हणजे 2 दिवस मधले. नाशिक सुद्धा मालेगाव क्षेत्रामध्ये सुद्धा राहिलेल्या भागांना हा येणाऱ्या 29 तारखेपर्यंत कव्हर करेल. पुणे परिसरात सुद्धा मुसळधार एंट्री ही 29 तारखेला आहे. 28 ला प्रणाली इथे चांगली सुरुवात करेल. बाकी बीडसाठी 27 ते 29 दरम्यान पूर्ण व्याप्ती होऊन जाईल. मराठवाड्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा व्याप्ती वाढायला अजून 2-3 दिवस राहणार आहे. एक जण म्हणतोय खोटं बोलू नका. हे बघा, मी खोटंच बोलतोय. खोटं बोलून बोलून जवळपास 2.5 लाख फॉलोअर्स कमवले, आणि हे फॉलोअर जे आहे ते खोटं बोलणाऱ्याला साथ देतात असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया करून जिथे इलाज होत नाही ना, दुसरीकडे जाऊन पहा. ठीक आहे. मला एक म्हणायचंय तुम्हाला की वारंवार मी सांगत आलेलो आहे की जवळपास आतापर्यंत तरी दुष्काळ नावाच्या गोष्टीने डोक्यामध्ये भयानक वास्तव निर्माण झालं होतं. 22 तारखेपासून आताच्या तारखेपर्यंत ते बऱ्यापैकी 70 ते 80% शेतकऱ्याच्या डोक्यातून गेलंय. जर तुम्हाला वाटतच असेल दुष्काळ आहे तर दुष्काळ आहे, हे तुमच्या लक्षात ठेवा. ज्यावेळेस चांगला पाऊस पडेल ना त्यावेळेस पेरणी करा, ही माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे. आणि अजूनही विषय तर गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला अजूनही पेरणीचा सल्ला आपल्या चॅनलच्या मार्फत दिलेला नाही. का दिला नाही? कारण की अशा निगेटिव्ह पॉइंट्स लोकांमुळे तो सल्ला मी देत नाहीये. चांगलं झालं तर देवाने केलं, आणि खरोखर नुकसान झालं तर आम्ही केलंय. त्यामुळे फायद्याची गोष्ट नाही. पटलं तर बघत जा, आणि तर सरळ निघून चलत जा. हिंगोली बसमधनं आज पुन्हा त्याची एंट्री आहे. तर चालेल. जय शिवराय.